नमस्कार. आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याची भाजी करून दाखवणार आहे. ती पण रसेदार. आपण एकदा घरात करतो ना, नुसते वाटाणे होतात. पण अशी चपाती बरोबर, भाकरी बरोबर आपल्याला ती बुडवता येत नाही. आणि आता ही भाजी टिफिनसाठी डब्यात आपण कशी लहान मुलांना डब्यात द्यायला लागते. पण आज आपण रसेदार अशी घरातलं वाटण करून रसेदार भाजी करून दाखवते. आता आपण साहित्य बघूया. इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. हे मी हिरवे वाटाणे रात्री भिजू घातलेले आहेत. 7 ते 8 तास आपल्याला भिजू द्यायचं आहे. मग भिजवतात पण चांगले. त्यानंतर मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर 2 बारीक कांदे घेतलेले आहेत चिरून. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे. 4 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही, पण मी इथे घेतलेला आहे. आणि इथं आपले हे मसाले, लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि धना पावडर घेतलेली आहे मी. आपल्याला इथे जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही. तर इथं बघू शकता हे सगळे साहित्य आहेत आपले. तर मी आता इथे वाटण करून घेते. मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं टाकते आपलं किसून घेतलेलं. थोडंसं आपल्याला खोबरं टाकायचं आहे. नंतर भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे ते. नंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर घेतल्यानंतर आपल्याला 4 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही मिरची पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे मी वाटण वाटून घेतलेलं आहे. जर मिक्सरमध्ये हे वाटता येत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. तुम्ही बघितलंच असेल मी थोडंसं पाणी टाकून घेतले होते. तर आता मी एका साईडला कुकरमध्ये हे वाटाणे टाकून घेते. पहिले मी हे बॉईल करून घेणार आहे वाटाणे. तुम्ही डायरेक्टली केलात तरी चालेल कुकरमध्ये, भाजीला फोडणी दिला तरी चालेल. पण मी इथे कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेत आहे. आणि त्यानंतर मी दुसऱ्या साईडला फोडणी देणार आहे. तर इथे बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 स्पून मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तो कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचे आहेत. सेंटरमध्ये मी कढीपत्ता टाकून घेतले आहे. 4-5 पान कढीपत्त्याचे घेतलेले आहेत. आणि हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तिथे बघू शकता मी जास्त पण कांदा फ्राय केला नाहीये. मीडियम ठेवलेला आहे. हे परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे त्यामध्ये. टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे. मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे जेणेकरून आपले टोमॅटो सॉफ्ट होतील लवकर. तर आता मी इथे एका साईडला आपली शिट्टी आलेली आहे, जे वाटाणे टाकलं होतं आपण. तर आता मी इथे आपला वाटलेला मसाला टाकत आहे. ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स परतून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे. मी यामध्ये मीठ टाकलं होतं टोमॅटोमध्ये. तुम्हाला तुमची इच्छा असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतले आहे इथे. बघू शकता तुम्ही इथे. आता मी इथे आपले मसाले टाकत आहे, घेतलेले सर्व मसाले आणि पुन्हा त्याला मिक्स करून घेते. मिक्स होईपर्यंत आपल्याला मसाले हलवत राहायचा आहे. इथं आपल्याला आपले वाटाणे बॉईल झालेले आहेत. ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी पुन्हा एका साईडला गरम पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आपलं थोडं खोबरं राहिलं होतं ते वरून टाकले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि त्यामध्ये टाकली आहे आणि पुन्हा ते मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे मिक्स झाल्यानंतर इथे मी बटाटे टाकलेले आहेत. अशा प्रकारचे मी बटाटे मीडियम आकाराचे कट करून घेतले आहेत. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही कट करू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. लक्षात ठेवा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी 1 वाटी अंदाजप्रमाणे गरम पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि ते मिक्स करून घेऊया आपण पुन्हा एकदा. बटाटे शिजेपर्यंत आपल्याला त्यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी ते शिजून घ्यायचे आहेत बटाटे. इथे एका साईडला आपले वाटाणे पण शिजलेले आहेत. तर मी इथं आता झाकण ठेवते आणि 5 मिनिटं बटाटे शिजू देते. तर अशा प्रकारे आपले बटाटे इथं शिजलेले आहेत.
बघू शकता तुम्ही किती छान कलर दिसतोय आपल्या भाजीचा. मी मिक्स करून घेते ते आणि त्यामध्ये आता आपले बॉईल झालेले वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे टाकल्यानंतर ते मिक्स करून घेत आहे मी. आणि इथे मी वाटाणे शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं, जेणेकरून आपल्या वाटाण्यामध्ये मिठाचा स्वाद येईल. तुम्हीही तसं करून बघा. तर इथे बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.